वेलकम टू विदर्भ आयस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमचे सर्व स्वागत करत आहे. तर बांगलादेश कोणी पेटवलं हा सर्वात मोठा मुद्दा आहे. आता बांगलादेशमध्ये जर पाहिलं बऱ्याच दिवसापासून जे आहे तर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. आता विद्यार्थ्यांचं आंदोलन कशासाठी सुरू होतं आणि त्यानंतर एवढ्या लेवलवर म्हणजे हाय लेवलवर जे आहे तर आपलं आंदोलन म्हणजे तिथलं जे आंदोलन आहे ते गेलं कसं, त्याच्या मागे जर पाहिलं असेल काही दुसऱ्या देशाचा हात होता का, तर हात जर असेल तर त्याच्या मागचं त्यांचं इंटेन्शन काय होतं, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर ह्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे या लेक्चरमध्ये. की ज्याच्यामधून आपल्याला कोणाचा हात होता, त्यांचं त्याच्या मागचं इंटेन्शन काय होतं आणि बांगलादेशमध्ये जर पाहिलं असेल तर ह्या गोष्टी जेव्हा सुरू आहेत किंवा होत्या तर याच्या मागचं कारण काय होतं आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की आरक्षण पण ते आरक्षण होतं का आणि ते केव्हापासून होतं आणि त्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये किंवा या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर जर पाहिलं तर राज्यसेवा परीक्षा 2025 जर पाहिलं असेल 2025 म्हणजे आता ॲक्च्युली काय झालं, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे. तर म्हणजे जो पॅटर्न होता एमपीसीचा तो चेंज झालेला आहे आणि चेंज झाल्या कारणाने काय आहे की आपल्याला सर्वात जास्त जो महत्त्वाचा त्याच्यामधला जो पॉईंट आहे तो म्हणजे आन्सर रायटिंग. आता 5 तारखेपासून म्हणजे 5 ऑगस्ट 2024 पासून सकाळी 7 ते 9 तर मॉर्निंगला बॅच जे आहे ती सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण जे आहे तर एकतर संडेला तर आन्सर रायटिंग तर होणार म्हणजे डेली जे टेस्ट जे म्हणजे सर्व जे टॉपिक्स झाले राहणार त्यानुसार जे आहे संडेला टेस्ट होणार आणि डेली आन्सर रायटिंग सुद्धा होत राहणार. जसं क्लासमध्ये जसं डेली म्हणजे जेव्हा एखादा टॉपिक जेव्हा शिकवला गेला तर तेव्हा जे आहे तर तिथंच आन्सर रायटिंग घेतलं जाणार. म्हणजे काय आहे की आपल्याला सर्वात महत्त्वाचं जर पाहिलं असेल तर त्यामध्ये जे आपले 3 टप्पे आहे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू, सर्वात महत्त्वाचा टप्पा आता ठरलेला आहे तो म्हणजे मेन्स. कारण का त्याच्यामध्ये जर चांगल्या प्रकारे आपण आन्सर रायटिंग केली तर आपला स्कोर चांगला येऊ शकतो आणि त्यामुळे आपली रँक सुद्धा चांगली येऊ शकते. ठीक आहे, सो असं आहे. तर त्यामुळे जर पाहिलं असेल तुम्ही जे आहे तर आपला सर्वात जास्त भर हा आन्सर रायटिंगमध्ये असला किंवा आन्सर रायटिंगवर असला पाहिजे. तर तो तुम्ही जे आहे 5 ऑगस्ट 2024 पासून बॅच सुरू झाली आहे ते तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. ठीक आहे, आता जो आपला महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बांगलादेश कोणी पेटवलं. ठीक आहे, तर आता बांगलादेश कोणी पेटवलं तर त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की बांगलादेशची थोडी हिस्ट्री आपल्याला माहीत असली पाहिजे. म्हणजे बांगलादेश केव्हा जो आहे तो तयार झाला आणि बांगलादेश केव्हा तयार झाल्यानंतर जे आहे तर तो त्याच्या मागचे कारण काय होतं, का तयार झाला. ठीक आहे, आणि याच्या मागे म्हणजे भारताचा त्याच्याशी काय संबंध आहे ह्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर आता ॲक्च्युली जर पाहिलं असेल तर आता हे समजा आपला भारत. ठीक आहे, हे आपला भारत आहे. आता हा भारत असल्यानंतर पाहिलं असेल तर तेव्हा जे आहे तर इकडे समजा आता हे पाकिस्तान आहे. ठीक आहे, हे पाकिस्तान, त्यानंतर हे भारत. ठीक आहे, हे आपला भारत. त्यानंतर इकडे जे आहे तर इकडे हे बांगलादेश. ठीक आहे, आता हे सध्याचा आताचा सिनारिओ आहे का इकडे बांगलादेश आहे. ठीक आहे, तर म्हणजे हा एरिया जर पाहिला असेल तर हा बांगलादेशचा एरिया आहे. आता हे झालं तर आता हे आजची कंडिशन आहे. पण जेव्हा स्वतंत्र झाला होता, भारत केव्हा स्वतंत्र झालेला होता 1947ला. 1947ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताचे जर पाहिलं असेल भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारत जे आहे म्हणजे अगोदर ब्रिटिश भारत होता. तर ब्रिटिश भारत जर पाहिलं असेल त्यानंतर 2 देशाची निर्मिती करण्यात आली. एक म्हणजे तुमचं पाकिस्तान. ठीक आहे, एक म्हणजे तुमचं पाकिस्तान आणि दुसरं म्हणजे तुमचा भारत. ठीक आहे, पण पाकिस्तानचे सुद्धा जर पाहिलं असेल तेव्हा 2 भाग होते. पाकिस्तानचे सुद्धा पाहिलं असेल तेव्हा 2 भाग होते. ते म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि त्यानंतर म्हणजे तुमचं पश्चिम पाकिस्तान. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान. आता हे जर पाहिलं असेल तर हा जो होता तर हा होता तुमचा पश्चिम पाकिस्तान आणि हा होता तुमचा पूर्व पाकिस्तान. ठीक आहे, हा पूर्व पाकिस्तान आणि हा पश्चिम पाकिस्तान. ठीक आहे, आणि हा आपला मध्ये भारत. आता काय होतं की हे तर मला असं तर जेव्हा हे 1947ची गोष्ट आहे की हा इकडे देश बनला आणि हा इकडे देश बनला. आता हे 2 देश जे 2 देश नाही एकच देश होता अगोदर, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान आणि मिळून होता तो पाकिस्तान. ठीक आहे, कारण की जेव्हा पार्टिशन झालं होतं तर पार्टिशन झाल्यानंतर जर पाहिलं असेल तर हे जे आहे तर 2 देश तयार झाले होते, भारत आणि पाकिस्तान. आता 1971 आता 1971ला जो आहे तर बांगलादेशचा जन्म झाला.
आणि 1971ला बांगलादेशचा जन्म झाला, तर हा बांगलादेशचा जन्म झालेला होता तो झाला भारताच्या मदतीने. भारताच्या मदतीने जे आहे ते बांगलादेशचा जन्म झाला. कधी? 1971. आणि बांगलादेशला या म्हणजे पश्चिम पाकिस्तान पासून पूर्व पाकिस्तानला वेगळं का व्हायचं होतं, तर त्याच्या मागचे कारण होते. एक तर पाहिलं असेल तर आता हा एरिया पाहिला असेल, हा एरिया आहे बंगालचा. बंगालचा एरिया असल्यानंतर जे आहे ती इथली संस्कृती वेगळी आहे आणि या एरियामधली संस्कृती वेगळी आहे. म्हणजे इथली संस्कृती वेगळी, इथली संस्कृती वेगळी, इथली भाषा वेगळी, इथली भाषा वेगळी. आता इकडे जर पाहिलं असेल तर या एरियामध्ये बोलली जात होती उर्दू. ठीक आहे, उर्दू बोलली जात होती आणि इकडे बोलली जात होती बांगला. ठीक आहे, इकडे बोलली जात होती बांगला. पण मग यांचं काय म्हणणं होतं या बांगलादेश म्हणजे किंवा पूर्व पाकिस्तान मधल्या लोकांचं, की बांगलाला सुद्धा जे आहे एक दर्जा द्या. आणि त्यानंतर जर पाहिलं असं तर यांचं म्हणणं होतं की उर्दू लँग्वेजच आपली जी आहे एक देशाची लँग्वेज राहिल्या किंवा एक देशाची जी आहे ती भाषा राहणार. ठीक आहे, असं ते कोणी सांगितलं? पश्चिम पाकिस्तानने. आणि याच्यामध्ये मोहम्मद अली जिन्ना जे आहे तर मोहम्मद अली जिन्नानी सुद्धा डिक्लेअर केलं होतं की पाकिस्तानची जी भाषा आहे तर ती कोणती राहणार? उर्दूच राहणार. ठीक आहे, मग आता यांच्यामध्ये एकतर पाहिलं असाल एकतर डिस्टन्स कमी होतं. म्हणजे जर तुम्ही पाहिलं असाल जे प्रशासन एखाद्या एरियाचं जर प्रशासन करायचं असेल तर प्रशासन तुम्ही केव्हा करू शकता? जर जवळ एरिया असला तर. आता एकतर एवढं मोठं डिस्टन्स मध्ये जर पाहिलं असेल जवळपास जे आहे 1500 किलोमीटरचं डिस्टन्स आहे म्हणजे भारताचं, आणि तिथून त्यांना जे आहे प्रशासन करायचं होतं. मग आता प्रशासन करायचं होतं तर जे आहे ते इकडे एक लीडर होते, ते त्यांचं नाव होतं शेख मुजीबिर रहमान. ठीक आहे, शेख मुजीबिर रहमान. आता शेख मुजीबिर रहमान कोण आहेत? तर आता ज्या शेख हसीना ज्या होत्या ना, तर शेख हसीनाचे वडील आहे. शेख हसीना यांचे काय आहे ते वडील आहे. आणि ते जे आहे तर बांगलादेशची निर्मिती करण्यामागे त्यांचा सर्वात मोठा जो होता तो वाटा होता. त्यांनी जे आहे तर त्यांनी पाहिलं असेल तर भारताला जे आहे मदत मागितली. त्यानंतर त्यांनी तिथं जे चळवळ चालवली होती, असहकार चळवळ चालवली होती. कारण काय झालं होतं तर एका स्टेजवर काय झालं की आता यांचे जर पाहिलं असेल तर पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान या दोन्ही याच्यामध्ये जे आहे भांडणं वगैरे सुरू होते. भांडणं वगैरे म्हणजे वादविवाद सुरू होते. एक तर यांचं असं म्हणणं होतं की सरळ आम्हाला एक वेगळा देश द्या. मग जे आहे तर यांनी काय केलं होतं, पश्चिम पाकिस्ताननी एक ऑपरेशन सुरू केलं होतं, ते म्हणजे ऑपरेशन सर्च लाईट. ऑपरेशन सर्च लाईट हे जे आहे हे ऑपरेशन सुरू केलं. आणि हे ऑपरेशन सुरू केल्यानंतर जे आहे बांगलादेशमधल्या लोकांना पकडू जे आहे किंवा जे डिमांड करत आहे अशा प्रकारची, तर त्यांना पकडू जे आहे तर मारल्या जात होतं, त्यांना अटक केली जात होती. आता हे कधी झालेलं होतं? 25 मार्च 1971ला. ठीक आहे, 25 मार्च 1971ला जेव्हा हे गोष्ट घडलेली होती, तर तेव्हा जर तुम्ही पाहिलं असेल आपला जो NRC जे आहे आपल्याकडली म्हणजे आपल्या भारतामध्ये NRC, तर त्याची जे कट ऑफ डेट ठेवलेली आहे ते ती हीच ठेवलेली आहे. कारण काय, हे ऑपरेशन जेव्हा सर्च लाईट सुरू झालं होतं तर या एरियातले लोक जे होते ते यांनी भारतामध्ये येण्यास सुरुवात केली होती. त्यांनी भारतामध्ये येण्यास घुसखोरी करण्यास सुरुवात केली होती. कारण का जर पाहिलं असेल तर इकडे त्यांच्यावर अत्याचार वगैरे होत होता. ठीक आहे, आणि नंतर जर पाहिलं असेल तर मग यांचे जे आहे तर मग हे सुरू झालं. आणि सुरू झाल्यानंतर जे आहे तर मग त्याच्यामध्ये भारत जो आहे तो इन्व्हॉल्व्ह झाला. आणि भारत इन्व्हॉल्व्ह झाल्यानंतर जे आहे तर 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं. आणि भारत पाकिस्तानचं युद्ध झाल्यानंतर जे आहे पाकिस्तान याच्यामध्ये हारला आणि बांगलादेश तयार झाला. बांगलादेश एक देश तयार झाला. एक लक्षात ठेवा, भारत जो आहे तर हा थोडासा शांतप्रिय देश आहे. शांतिप्रिय देश असल्यानंतर जे आहे तर पूर्ण जगामध्ये असा एकही देश नाही आहे ज्यांनी युद्ध करून दोन देशाची निर्मिती केलेली आहे. म्हणजे एक देशाचे दोन तुकडे केलेले आहे असा एकही देश नाही आहे, तो म्हणजे फक्त भारत आहे. तर भारताने हे केलं होतं आणि ते सुद्धा शांतिप्रिय वेनी नाही किंवा शांतप्रिय मार्गाने नाही, ते केलेलं होतं डायरेक्टली युद्ध करून. ठीक आहे, तर युद्ध केल्यानंतर जे आहे बांगलादेश वेगळा देश झाला. आता जे आहे तर आता बांगलादेश जेव्हा वेगळा देश तयार झाला तर त्यामध्ये काय होतं की मग शेख मुजीबिर रहमान जे आहे 1971 मध्ये तिथले जे आहे PM बनले शेख मुजीबिर रहमान. आता SMR लिहिणार. ठीक आहे, तर हे जे आहे तिथले PM बनले. PM बनल्यानंतर त्यांनी काय केलं होतं 1972 पासून एक जो आहे तिथं आरक्षण सुरू केलं होतं. एक कोटा, आरक्षणाचा एक कोटा सुरू केला होता. आरक्षणाचा कोटा सुरू केला होता तर तो होता, त्याला म्हटलं जात होतं की जो आहे ज्यांनी जे आहे 1971च्या युद्धामध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला होता त्यांना
ज्यांनी सहभाग घेतला होता त्यांना 30% आरक्षण जे आहे ते देण्यात येणार. किती टक्के आरक्षण? 30% आरक्षण त्यांना देण्यात येणार आहे. ठीक आहे. तर आता हे लागू कधीपासून झालं? हे लागू झालं होतं 1972 पासून. 1972 पासून हे लागू झालं. आता तर ठीक आहे का ज्यांनी ज्याच्यामध्ये जर पाहिलं असेल बांगलादेशच्या निर्मितीसाठी ज्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्यांना जे तुम्ही आरक्षण देत आहे किंवा रिझर्वेशन देत आहे इथपर्यंत ठीक आहे. पण नंतर काय झालं की ठीक आहे 1972 पर्यंत जे स्वातंत्र्य सेनानी होते, समजा स्वातंत्र्य सेनानी, तर त्यांना जे आहे हे काय दिलेलं होतं? एक आरक्षण दिलेलं होतं. त्यानंतर जर पाहिलं असेल 1997 मध्ये स्वातंत्र्य सेनानीचे जे अपत्य होते म्हणजे त्यांचे जे मुलं वगैरे होते त्यांना सुद्धा जे आहे रिझर्वेशन देण्यास सुरुवात केली. हे कधीची गोष्ट? 1997. पुन्हा जे आहे 2010 मध्ये यांचे अपत्याचे अपत्य म्हणजे जे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांचे जर पाहिलं असेल स्वातंत्र्य सेनानी जे होते त्यांचे जे आहे तर त्याला काय म्हणतो की त्यांचे नातू म्हणजे स्वातंत्र्य सेनानी जे होते तर त्यांचे नातूंना सुद्धा जे आहे तुम्ही काय केलेलं होतं की एक आरक्षण देण्यास सुरुवात केली होती. आता हे 1972 मध्ये हे आरक्षण सुरू झालं होतं. यांना म्हटलं जात होतं ते आरक्षण जे आहे तर ते जे आहे त्याला म्हटलं जाते मुक्ती योद्धा कोटा. मुक्ती योद्धा कोटा हे जे आहे कोटा हे जे आहे तर यांनी काय केलं होतं? हे 1972 पासून सुरू केलं होतं. कोणी? बांगलादेशने. आता बांगलादेशने सुरू केल्यानंतर तर सुरुवातीला तर जे आहे स्वातंत्र्य सेनानी यांना दिलं होतं, काही प्रॉब्लेम नव्हता. त्यानंतर अपत्य आहे, त्यांचे अपत्य आहे, ठीक आहे, त्यांनाही सुद्धा दिलं. 2010 मध्ये अपत्याचे अपत्य म्हणजे जर पाहिलं स्वातंत्र्य सेनानी यांचे जे नातू वगैरे होते तर त्यांना सुद्धा जे आहे रिझर्वेशन देण्यास सुरुवात केली होती. आता रिझर्वेशन देण्यास सुरुवात केल्यानंतर इथपर्यंत काय झालं की मग काय झालं की 2012 आणि 13 मध्ये 2012 आणि 13 मध्ये तिथं चळवळी झाल्या. ठीक आहे. तिथं काय झाल्या? चळवळी झाल्या. म्हणजेच काय चळवळी झाल्या म्हणजे आंदोलन झाले वगैरे, आंदोलन सुद्धा झाले की हे जे आहे याच्यामध्ये तुम्ही जे आहे सुधारणा केली पाहिजे. ठीक आहे. सुधारणा जी आहे ती तुम्ही केली पाहिजे. हे कधी सांगण्यात आलेलं होतं? 2012 आणि 13 मध्ये. नंतर काय झालं की 2018 मध्ये, ठीक आहे, एक नंतर समोर 2018 मध्ये काय केलं? बांगलादेश साधारण छात्र अधिकार संरक्षण परिषद हे जे आहे यांनी काय केलं होतं? याच्या विरुद्ध याच्यामध्ये जे आहे सुधारणा झाली पाहिजे. पुन्हा काय केलेलं होतं की आंदोलन करण्यास सुरू केलं. सुरू केलं. आता इथपर्यंत पण झालं की आंदोलन करण्यास सुरुवात केली. आंदोलन करण्यास सुरुवात केल्यानंतर जे आहे तर ऑक्टोबर मध्ये काय झालं? ऑक्टोबर 2018 मध्ये बांगलादेशच्या सरकारने, तिथलं जे सरकार होतं त्या सरकारने काय केलं? हे जे आरक्षण होतं हे क्लास 1 आणि क्लास 2 याच्यामध्ये काय केलं? त्यांनी रद्द करून टाकलं. क्लास 1 आणि क्लास 2 मध्ये काय केलं? त्यांनी रद्द केलं. ठीक आहे. मग काय झालं की आता हे तर होतच. मग 2021 मध्ये जे होते स्वातंत्र्य सेनानी यांचे जे रिलेटिव्ह होते किंवा नातेवाईक होते ते त्यापैकी त्यांनी जे आहे तर 7 जण जे आहे ते कशामध्ये गेले? कोर्टमध्ये गेले याच्या विरोधात. यांनी जे सरकारने क्लास 1 आणि क्लास 2 जे आहे रद्द केलं होतं, क्लास 1 क्लास 2 मध्ये जे तुमचा जो कोटा देण्यात आलेला होता तर तो जो रद्द केलेला होता तर त्यांच्या विरोधात ते कुठे गेलेले होते? कोर्टमध्ये गेल्यानंतर जर पाहिलं असाल तर हे 2021 मध्ये गेले. ते 7 जण गेलेले होते. 7 जण गेल्यानंतर 2024 मध्ये याचा रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर हायकोर्टने सांगितलं की हे जे आहे हायकोर्ट, तिथलं जे हायकोर्ट होतं त्यांनी सांगितलं की जे हे याचिकाकर्ता आहे हे बरोबर आहे. म्हणजे काय आहे? हे जे याचिकाकर्ता आहे हे काय आहे? बरोबर आहे. यांची जे डिमांड आहे हे बरोबर आहे असं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं. मग त्यानंतर काय झालं की मग तिथं जे आहे तर अजून जे आंदोलन काय होतं अगोदर जर पाहिलं असेल तर आता हे एवढं भडकलं तर याच्यामागे जर पाहिलं असेल तर एका देशाचा हात आहे. पण सुरुवातीला जे आहे तर आंदोलन कसं सुरू होतं? एकदम शांततेत आंदोलन सुरू होतं. त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर कोणत्याही प्रकारचं त्याला आपण काय म्हणतो की हिंसा वगैरे काही नव्हत्या होत. पण नंतर ते जे आहे ना ते भडकलं. आता 2024 मध्ये आपल्या याच्यामध्ये जर पाहिलं असेल 2024 मध्ये हायकोर्टने काय केलं? हायकोर्टने सांगितलं जे याचिकाकर्ते होते जेव्हा हे 7 हे जर पाहिलं असेल तर ऍक्च्युली बरोबर आहे. यांना तुम्ही कंटिन्यू ठेवलं पाहिजे जे आरक्षण तुम्ही क्लास 1 आणि क्लास 2 मध्ये देत आहात. ठीक आहे. इथपर्यंत समजलं.
आता हे क्लास 1 आणि क्लास 2 पर्यंत जर तुम्ही रद्द केलं, त्यानंतर मग काय केलं की याच्यानंतर तिथं झालं आंदोलन वगैरे सुरू. मग आंदोलन सुरू झाल्यानंतर जे आहे सरकारने काय केलं, सरकारने हे जो हायकोर्टचा जो हे आलेला होता, निर्णय आला होता, सरकारने काय केलं, याला चॅलेंज केलं सुप्रीम कोर्टमध्ये. सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केलं आणि सुप्रीम कोर्टने निर्णय दिला, जे हे हायकोर्टची जे ऑर्डर आहे याच्यावर आम्ही जर पाहिलं तर सध्या स्टे आणतो. ठीक आहे. पण तरीही सुद्धा तिथं जे आहे तर तिथं काय सुरू होतं, हे आंदोलन सुरूच होतं. आता हे झालं, हे याच्या मागची पार्श्वभूमी आहे का तिथं आंदोलन सुरू होतं. मग नंतर काय झालं की अजून एवढं का पेटलं, त्याच्या मागे अजून एक असं आहे का तिथल्या ज्या प्रधानमंत्री होत्या शेख हसीना यांनी काय केलं होतं की असे काही स्टेटमेंट देणार आले किंवा सरकारच्या साईडनं जे सरकारच्या साईडचे किंवा जे काही तिथले अधिकारी होते त्यांच्या साईडनं असे काही जे आहे स्टेटमेंट देण्यात आले का ते अजून जास्त पेटत गेलं. आता कसं होतं की त्यांनी काय म्हटलं शेख हसीना यांनी का जर पाहिलं असं स्वातंत्र्य सेनानी यांना आम्ही आरक्षण देऊ नाही तर मग काय रजाकार यांना देऊ. आता रजाकार होते कोण, आता रजाकार जर पाहिलं असेल, रजाकार बाहिनी, ठीक आहे, आणि एक होती मुक्ती बाहिनी. हे बाहिनी ऍक्च्युली वाहिनी आहे, पण ते जर पाहिलं असेल बंगाली भाषेमध्ये बाहिनी म्हणतात. तर रजाकार जे होते तर रजाकार यांचा सपोर्ट कोणाला होता, मुक्ती बाहिनीचा जो होता सपोर्ट कोणाला होता, मुक्ती बाहिनीचा, हा मुक्ती बाहिनी जर पाहिलं असेल तर यांना सपोर्ट होता. बांगलादेश तयार झाला पाहिजे जे आहे मुक्ती बाहिनीचा यांना सपोर्ट होता. म्हणजेच काय, पूर्व पाकिस्तानला सपोर्ट होता. ठीक आहे, पूर्व पाकिस्तानला सपोर्ट कोणाचा होता, मुक्ती बाहिनीचा. कुठे पूर्व पाकिस्तान, आणि पश्चिम पाकिस्तानला या रजाकारचा सपोर्ट होता. पश्चिम पाकिस्तानला रजाकारचा सपोर्ट होता. आता ऍक्च्युली जर पाहिलं असेल ना तर तुम्ही जे आहे या म्हणजे जे भारत पाकिस्तानचे युद्ध झालेलं आहे 1971चं, याच्यावर एक जो आहे तर याच्यानंतर एक आपण नंतर त्याच्यावर जे पाहिलं असेल एक स्पेशल व्हिडिओ बनवू. त्याच्यावर काय आहे की त्याच्यामध्ये सर्वच गोष्टी मी जे सांगणार आहे डिस्कस करणार आहे की त्याच्यामध्ये ऍक्च्युली झालं काय काय झालेलं होतं, किती दिवसानंतर आपल्यावर त्यांनी अटॅक केला, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि पहा आता 1971 मध्ये जर पाहिलं असेल भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं, 1971 मध्ये झालं, 1965 मध्ये झालं, 1947 मध्ये झालं, 1999 मध्ये झालं. एवढ्या वेळेस युद्ध झालं. आजपर्यंत पाकिस्तान एकही युद्ध जिंकू नाही शकला. आता एक विचार पडते का ते जे युद्ध आहे एकही युद्ध जिंकू नाही शकले, पण तिथले जर त्यांचे मिलिटरीचे ऑफिसर पाहिले असेल त्यांच्या इथं खूप सारे मेडल राहते. आता मला हे समजत नाही त्यांनी मेडल जिंकले कुठे, एक तर युद्ध आपल्यासोबत जिंकले नाही. आणि त्यांचं असं आहे की त्यांच्या तिथं सांगते ते की जे आहे तर आम्ही एकही युद्ध भारतासोबत एकही युद्ध हारलो नाही. असं कोण सांगते, ते मिलिटरी सांगते त्यांच्या देशामध्ये, आम्ही भारतासोबत एकही युद्ध हारलो नाही आहे, कारण का आम्ही भारतासमोर जर उभं राहतो ना याच्यातच आमची जीत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, अलगच देश आहे तो, त्याच्यावर आपण कधीतरी याच्यावर डिस्कस करू. ठीक आहे. तर आपलं काय होतं की मुक्ती बाहिनी जी आहे ना, तर मुक्ती बाहिनी जर पाहिलं असेल तर पूर्व पाकिस्तानला सपोर्ट करत होती, म्हणजे बांगलादेश निर्मितीसाठी. आणि या मुक्ती बाहिनीला जे आहे ना आपण भारताने जे आहे यांना ट्रेन केलेलं होतं, भारताने ट्रेन केलं होतं. आणि जेणेकरून जर पाहिलं असेल तर भारताने ट्रेन केलं आणि तिथं जी आर्मी होती कुठली, पश्चिम पाकिस्तानची आर्मी, त्यांच्यासोबत हे जे आहे तर हे लढत होते कोण, मुक्ती बाहिनी. आणि रजाकार जे होते तर रजाकारचा सपोर्ट कोणाला होता, पश्चिम पाकिस्तानला. पश्चिम पाकिस्तानला असल्यानंतर जर पाहिलं असेल तर हे जे आहे हे बांगलादेशच्या विरोधात होते, बांगलादेशच्या विरोधात होते. आणि बांगलादेशच्या विरोधात असल्यानंतर जे आहे जेव्हा शेख मुजीबुर रहमान यांचं जेव्हा सरकार आलं तिथं, मग सरकार आल्यानंतर त्याच्यामध्ये यांच्यामधले जर पाहिलं असेल मुक्ती बाहिनीमधले 36,000 लोक यांना जे आहे पकडण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यामधले 26,000 जे आहे ते सोडून देण्यात आले. आणि त्यानंतर जर पाहिलं असेल जे आहे 36,000 लोक जे आहे पकडण्यात आले आणि त्यानंतर मग 26,000 जे आहे त्यांच्यावर केस चालले आणि ते सोडून देण्यात आले. आणि काही लोकांना तिथं जे आहे फाशी देण्यात आली, काही लोकांना फाशी देण्यात आली, काही लोकांना जर पाहिलं असेल मृत्यूदंड देण्यात आलेला. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गेलेल्या होत्या. 2022 मध्ये जस्ट रिसेंटली काही लोकांना जे आहे तिथं फाशी देण्यात आलेली होती. तर मग शेख हसीना यांचं म्हणणं होतं का आम्ही जे आहे जे स्वातंत्र्यासाठी लढले आपल्या बांगलादेशला स्वातंत्र्य मिळण्यासाठी, त्यांना आम्ही जे आहे रिझर्वेशन देऊ नाही का यांना रिझर्वेशन देऊ ज्यांनी सपोर्ट दुसऱ्या देशाला केलेला होता. हे असे मग जे आहे तिथं जर पाहिलं असेल तर ह्या सर्व गोष्टी चालू होत्या. आता याच्यामध्ये पहा सर्वात महत्त्वाचं गोष्ट आहे का हे तर तुम्हाला समजलं असणार. आता याच्यामागे हिडन एजेंडा काय आहे. आता पहा जर तुम्ही विचार केला जो आहे विचार केला
तर ठीक आहे. आता या एरिया जर पाहिला असेल, हा जो एरिया आहे हा बांगलादेशचा, ठीक आहे, बांगलादेशचा हा एरिया आहे. आता बांगलादेशची जे पोझिशन आहे ना ते कशी आहे, हे थोडीशी स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट पोझिशन आहे. म्हणजे याचं जे ठिकाण आहे हे स्ट्रॅटेजिकली कसं आहे, इम्पॉर्टंट आहे. आता इथं जर पाहिलं असेल तर काय होतं की जर पाहिलं तर जो अमेरिका आहे, अमेरिका, आता अमेरिकेचा एक जो होता तो तिथला सेक्रेटरी होता, तो होता डोनाल्ड ट्रम्प, नाही लू, डोनाल्ड लू. आता हा जो व्यक्ती होता हा मे मध्ये जो होता बांगलादेशमध्ये आलेला होता, मे मध्ये बांगलादेशमध्ये आलेला होता. आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं असाल जास्तीत जास्त प्रमाणात जो आहे हिंसाचार तिथं वाढलेला आहे. आता अमेरिकेला बांगलादेशशी काय देणं घेणं, तर हे घेणं देणं असं आहे का जेव्हा अमेरिकेने म्हटलं की बांगलादेशला म्हटलेलं आहे की बांगलादेशचा इथं जर पाहिलं असं तर एक जे आहे ना तर एक सेंट मार्टिन, ठीक आहे, एक बेट आहे, सेंट मार्टिन एक काय आहे, बेट आहे. त्यावर जे आहे त्यांनी म्हटलं होतं की अमेरिकेने आम्हाला एक लष्कर बेस तयार करण्यासाठी परमिशन द्या, आम्ही त्याच्यावर लष्कर बेस तयार करू, जेणेकरून आम्ही जे आहे तर इथं जर पाहिलं असेल चीन आहे, ठीक आहे, आणि इकडे साऊथ चायना सी आहे, दक्षिण चिनी समुद्र आहे. तर यावर सुद्धा आम्ही काय करू शकतो, लक्ष ठेवू शकतो. ठीक आहे, एक तर चीनवर लक्ष ठेवू शकतो इथून, आणि त्यानंतर जर पाहिलं असेल दक्षिण जो चिनी समुद्र आहे त्याच्यावर लक्ष ठेवू शकतो. म्हणजे त्यांना काय आहे की अमेरिकेला जे आहे अल्टिमेटली चीनवर लक्ष ठेवायचं होतं त्याकरिता. आता त्यांनी जे आहेत आता चीनवर लक्ष ठेवण्यासाठी एकतर काय केलं होतं त्यांनी 1990 मध्ये एक त्यांना जर पाहिलं असेल त्यांनी मिलिटरी बेस अगोदरच तयार केलेला आहे. 1990 मध्ये मिलिटरी बेस अगोदरच तयार केलेला आहे. इंडोनेशिया जे आहे ना, इंडोनेशियामधून एक थोडा जो भाग आहे भाग वेगळा केला आणि त्याला म्हटलं जात असते ईस्ट तेमूर. ठीक आहे, ईस्ट तेमूर जे आहे ते तयार करण्यात आलेलं होतं. तुम्हाला ते मॅपमध्ये दाखवतो पहा. एक मिनिट. ठीक आहे, ऍक्च्युली ते येत नाही आहे. आला पहा. आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल ईस्ट टेमोर आहे कुठं, हे दिसत आहे ईस्ट टेमोर आहे कुठं. आता हे जे आहे तुमचा इंडोनेशिया आहे, इथं जर पाहिलं असेल तुमचा ईस्ट तिमोर आहे. आता हा जो आहे ना याची निर्मिती जी आहे हे काय केलं होतं, हा नवीन देश तयार झाला होता इंडोनेशियामधूनच. कधी 1990च्या काळामध्ये. 1990च्या काळामध्ये हे जे आहे हा देश तयार झाला होता. आणि ह्या देशावर जर पाहिलं असेल ते अमेरिकेने जे आहे त्याचा मिलिटरी बेस जे आहे त्यांनी ठेवलेला आहे किंवा बनवून ठेवलेला आहे अमेरिकाने, जेणेकरून आजूबाजूला लक्ष ठेवू शकलं पाहिजे. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी इथं ते केलेल्या आहेत त्यांनी. आता त्यांचं काय आहे का त्यांचं असं म्हणणं होतं की आता इतर तर त्यांचा जर पाहिलं असं एक जो आहे तो बेस आहे. बेस असल्यानंतर त्यांचं हे होतं का तुम्ही जे आहे सेंट मार्टिन जो बेट आहे तुमचा त्याच्यावर आम्हाला परमिशन, त्याच्यावर आमचं जे आहे एक लष्कर बेस आम्ही तिथं तयार करतो. बांगलादेशने त्याला नकार दिला. ठीक आहे, आता बांगलादेशने नकार दिला. अजून बांगलादेशचं काय होतं की बांगलादेशचे चीनसोबत जे आहे संबंध सुधारत चाललेले होते. चीनसोबत संबंध काय होते, सुधारत चालले होते. त्यांचा जे आहे एक जर पाहिलं स्टुडंट कल्चर एक्सचेंज प्रोग्राम होता त्यांचा, एक्सचेंज प्रोग्राम. याच्या थ्रू काय होतं, बांगलादेशमध्ये जे चीनची जी भाषा आहे मॅड्रिन ते जे आहे ते शिकवल्या जाणार. आणि बांगलादेशची जी भाषा आहे बंगाली जी भाषा आहे बांगला, तर हे जर पाहिलं असाल तर ती जी आहे ते शिकवली जाणार चीनमध्ये काही प्रांतामध्ये. हा एक प्रोग्राम सुरू होता. त्यांचं जर पाहिलं असाल जास्तीत जास्त जे आहे म्हणजे त्याला म्हणू आपण का जे लष्करासाठी जे काही गोष्टी लागत होते, जे लष्कराचे जे साधन लागत होते ते चीन यांना
जे आहे पुरवत होता. कोणाला? बांगलादेशला. आणि बांगलादेश आणि चीनचे संबंध चांगले झाले होते. आता बांगलादेश चीनचे संबंध चांगले झाले, मग आता चीनवर तर लक्ष ठेवायचं आहे. आता चीनवर लक्ष ठेवायचं आहे तर इकडे जर पाहिलं असाल तर इकडे आहे तुमचा पाकिस्तान, या साईडला पाकिस्तान आहे. आता पाकिस्तान हा अगोदरच चीन जवळ जाऊन बसलेला आहे. त्यानंतर तुम्ही नेपाळमध्ये जर पाहिलं असाल तर नेपाळमध्ये काय आहे, सध्या कम्युनिस्ट म्हणजे तिथं जे सरकार आहे त्या सरकार जे आहे ते चीनच्या डिरेक्शननी किंवा चीनच्या सांगण्यावरून चालणारं सरकार आहे. ठीक आहे. तर ते जे आहे तर ते सुद्धा मग जर पाहिलं असं चीनला सपोर्ट करणार. भूटान ॲक्च्युली जर पाहिलं असेल तर भूटान हा जो आहे तो हा न्यूट्रल देश आहे. याच्यामध्ये त्यांना ते कसं आहे, त्यांचं हॅपीनेस इंडेक्स ते बरे आणि त्यांचं काम बरं. ठीक आहे. इव्हन तुम्ही पाहिलं असेल ना तिथं जे आहे आपण म्हणतो ब्रँड वगैरे हे, तर मोठ्या मोठ्या ब्रँडचे तिथं शॉपसुद्धा नाही आहे. ते म्हणजे वेगळीच लाईफ जगत असतात ते भूटानचे लोक. ठीक आहे. मग आता जर सांगितलं, आता उरलेला आहे मग तुमचा भारताने म्हटलेलं आहे का तुम्ही तुमच्यासोबत आम्ही संबंध ठेवू शकतो, पण तुम्ही जे आहे आमची जमीन दुसऱ्या कोणत्या म्हणजे आमची जमीन जी आहे तुमचा मिलिटरी बेस तयार करण्यासाठी आम्ही आमच्या जमिनीची परमिशन देत नाही. कारण की त्यांनी म्हटलेलं होतं अंदमान निकोबार आम्हाला द्या, त्याच्यावर आम्ही मिलिटरी बेस तयार करतो. आपण त्यांना नकार दिलेला आहे. मग समजा भारत पण गेला, नेपाळ पण गेला, पाकिस्तान पण गेला, भूटान पण गेला. त्यानंतर म्यानमार जर पाहिलं असेल, इकडे म्यानमार आहे, या एरियाला म्यानमार आहे. तर म्यानमार हा एरिया जर पाहिला असेल इथं म्यानमार आहे. म्यानमारमध्ये काय आहे का इथं जे आहे इथं आहे जुंटा रूल. म्हणजे काय आहे इथं समजा काय आहे की मिलिटरीचं तिथं रूल आहे किंवा मिलिटरीचं सरकार आहे. ते मिलिटरीचं सरकार जे आहे ते चालते कोणाच्या डिरेक्शननी, ते चालते चीनच्या डायरेक्शननी. म्हणजे म्यानमार पण गेलं. ठीक आहे. मग आता उरलेलं होतं फक्त बांगलादेश, पण बांगलादेश पण चाललेलं होतं. मग बांगलादेशला म्हटलं की सेंट मार्टिन जे बेट आहे त्या सेंट मार्टिन बेटवर तुम्ही आम्हाला परमिशन द्या, तिथं आम्ही लष्करचं एक जे आहे तो बेस तयार करू, लष्करचा बेस तयार करू. पण त्यांनी म्हटलं नकार दिला. मग त्यांनी काय केलं, हे जे आहे अमेरिकेने काय केलं, याला धडा शिकवण्यासाठी कोणाला, बांगलादेशला धडा शिकवण्याकरिता त्यांनी काय केलं, त्यांची जी विजा पॉलिसी होती ते त्यांनी चेंज केली. म्हणजे आर्म ट्विस्ट करण्यासाठी काय केलं, ते विजा पॉलिसी चेंज अशी केली कारण की बांगलादेशचे काही स्टुडंट होते ते तिथं जात होते, जे बांगलादेशचे काही विद्यार्थी आहेत ते तिथं जात होते. मग तिथं जात असताना जर पाहिलं असेल तर त्यांची अशी केली की त्यांना जेणेकरून विजा मिळालाच नाही पाहिजे, अशा प्रकारचं जे आहे यांनी विजा पॉलिसी तयार केली. ठीक आहे. मग अजून जे आहे तरी त्यांनी जर आहे त्यांनी नकार दिलेला होता. दुसरी गोष्ट काय केली, त्यांना सांगितलं, बांगलादेशच्या लोकांना सांगितलं किंवा बांगलादेशला सांगितलं, म्हणजे शेख हसीना यांना, जे कॉड आहे ना कॉड, त्या कॉडमध्ये जे आहे आम्ही जे आहे तुम्हाला काय करतो, एक तिथं म्हणजे मेंबर बनवतो. पण त्यांनी म्हटलं मेंबर बनण्यास नकार दिला. कारण की एकतर कॉड जे आहे ना तर तिथं कोणता अजेंडा नाही आहे ना, तिथं जर म्हटलं की जेवढे निकम्मे देश आहे ना सर्व त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये आहेत, बाकी काहीच नाही आहे. ठीक आहे. तर हे कॉड वगैरे, तर कॉड जर एखाद्या वेळेस जर आपण आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून जेव्हा कॉड वगैरे न्यूजमध्ये राहिलं त्याच्याबद्दल मी बाकीच्या गोष्टी सांगणारच. तर हे जर पाहिलं असेल कॉड जे आहे ना त्याच्यामध्ये म्हटलं त्यांनी आम्हाला सीट नाही पाहिजे. ठीक आहे. मग झालं हे सर्व. मग आता जर पाहिलं असेल त्यांनी हा चान्स होता त्यांच्याकडे का इथं अगोदर आंदोलन सुरू होतं. मग आता या आंदोलनाचा जे आहे त्यांना फायदा घ्यायचा होता. तर कसा, आता पहा मी सांगितलं ह्या म्यानमार एरिया आहे. ठीक आहे. पुन्हा ठीक आहे. आता हा समजा इकडे जे आहे इकडे आहे बांगलादेश. ठीक, इकडे आहे बांगलादेश, इकडे आहे म्यानमार, इकडे आहे एक आपलं मणिपूर. ठीक आहे. म्हणजे हे ऑपरेशन जे आहे ना, जे आता मी तुम्हाला जे गोष्ट सांगत आहे हे खूप दिवसापासून सुरू होती. हे जे कोणती की ते म्हणजे डोनाल्ड लू जे आहे तो तिथं त्या बांगलादेशमध्ये आला तो नाही, त्याच्या अगोदरची जी गोष्ट सुरू आहे ना ते मी तुम्हाला सांगत आहे की बांगलादेशमध्ये काय आहे, या एरियामध्ये बांगलादेशच्या या एरियामध्ये जर पाहिलं ना, या एरियामध्ये तर इथं राहतात कुकी. ठीक आहे. नंतर जर पाहिलं म्यानमारच्या या एरियामध्ये इकडे सुद्धा राहतात कुकी आणि मणिपूरच्या एरियामध्ये सुद्धा राहतात कुकी. ठीक आहे. चला आता हे कुकी जे आहे ना हे आहे आदिवासी. कुकी कोण आहेत, आदिवासी. आता कुकी आदिवासी असल्यानंतर तर यांचा धर्म जर पाहिला असाल तर हे आहे ख्रिश्चन. धर्म कोणता आहे त्यांचा, ख्रिश्चन. पण यांनी काय केलेलं आहे, आता इथं जर पाहिलं एक कुकी नॅशनल आर्मी आहे जे मणिपूरमध्ये काम करते. तर ते जे आहे तर अमेरिकेने काय सांगितलं का याच्यामध्ये पाकिस्तानची हेल्प घेतली. त्यांनी पाकिस्तानची हेल्प घेतली. पाकिस्तानची हेल्प घेतल्यानंतर त्यांनी सांगितले ISI ला सांगितलेलं आहे की ISI जे आहे तर ते काय करणार, या एरियामध्ये जाणार. ठीक आहे. तर त्याच्या अगोदर त्यांनी काय केलं, या एरियामध्ये जायच्या अगोदर त्यांनी काय केलं, जे ख्रिश्चन आहे ना तर अमेरिकेने काय केलं,
ते त्यांचे जे ख्रिश्चन मिशनरीज आहे, ख्रिश्चन मिशनरी, त्या मिशनरीना जे आहे त्यांनी या एरियामध्ये पाठवलं, या एरियामध्ये पाठवलं. आणि या एरियामध्ये पाठवल्यानंतर जा तुम्ही तिथं यांच्यामध्ये एक एकता तयार करा, एक एकता निर्माण करा. का आपण जर पाहिलं असं तर एक प्रकारचं म्हणजे एकता तयार करा का जेणेकरून तिथं जास्तीत जास्त आपण जर पाहिलं असं काय करू शकतो, लोक जास्तीत जास्त आपण गोळा करू शकतो. पॉईंट नंबर 1. दुसरं काय केलं त्यांनी सांगितलं का यांना जे आहे तुम्ही तिथं एकता तयार करा. म्हणजे पहिला पॉईंट काय केला, एकता तयार करा. दुसरी गोष्ट या एरियामध्ये हिंदू आहेत, त्यानंतर मुस्लिम आहेत, आणि त्यानंतर जर पाहिलं हिंदू आहे, मुस्लिम आहे, आणि त्यानंतर आहे बौद्ध. यांना तुम्ही जेवढ्या लोकांना कन्वर्ट करणं होईल ख्रिश्चनमध्ये तेवढ्या लोकांना कन्वर्ट करा. ठीक आहे, हे तेव्हा त्यांना सांगण्यात आलं. मग ते हे जे त्यांचं काम तिकडे सुरूच होतं. ISIला काय सांगितलं की तुम्ही एक काम करा, ISIला सांगितलं तुम्ही एक काम करा, एक तिथं जे आहे इस्लामिक संस्था तयार करा. ठीक आहे, इस्लामिक संस्था तयार करा. आणि त्यानंतर जे कुकी आहे, ठीक आहे, जे कुकी आहे ह्या कुकी आणि त्यानंतर इस्लामिक संघटना किंवा तिथल्या संस्था हे काय करा, तुम्ही तिथं जर पासून या एरियामध्ये, मी या एरियाबद्दल बोलत आहे, या एरियामध्ये जाऊन तुम्ही काय करा, छोटे छोटे खेडे तयार करा, छोटे छोटे खेडे तयार करा. आणि खेडे तयार झाल्यानंतर जर पाहिलं असेल तर कुकीच्या हातात देऊन द्या. मग कुकी जे आहे तर कुकी काय करणार, तिथले जे लोक आहेत तर त्यांना सपोर्ट करणार कोण, इस्रायल. आता इस्रायल का सपोर्ट करणार, कारण का जेव्हा हे समजलं की आता समजा हे जर पाहिलं असेल तर ख्रिश्चन जे आहे, ख्रिश्चन यांना सांगितलं होतं का ॲक्च्युली जर पाहिलं असेल तर आपण अगोदर जे होतं ख्रिश्चन बनण्याच्या अगोदर आपण होतं यहुदी. कोण होतं, यहुदी. आणि आपलं हे जे आहे तर या एरियामध्ये आपण फक्त फिरण्यासाठी आलेलो होतो. आपलं खरं जे स्थान आहे किंवा खरं जे ठिकाण आहे ते आहे इस्रायल. म्हणजे त्याला तिथल्या ज्या कुकी लोकांना त्यांना कनेक्ट केलं इस्रायलशी. आणि इस्रायलशी कनेक्ट केल्यानंतर असं इस्रायलचा जो आहे तो सपोर्ट कुठे घेतला जात आहे, तो खेडे तयार केल्यानंतर त्यांना प्रशासनामध्ये मदत करण्यासाठी. ठीक आहे, असे म्हणजे कॅलिफेट विलेज तिथं तुम्ही तयार करा असं तेव्हा त्यांना सांगण्यात आलं. ठीक आहे, आता हे सर्व जे आहे हे तयार करा. हे कशासाठी तयार करा, जेणेकरून इथं खेडे खेडे तयार होईल. आणि खेडे खेडे तयार झाल्यानंतर हा पूर्ण एरिया जो आहे, हा जो पूर्ण एरिया जो आहे मणिपूर, बांगलादेश आणि म्यानमारचा, याला म्हटलं जातं की एक आपण इथं नवीन देश तयार करू. आणि नवीन देशाचं नाव काय राहणार, झोगम. ठीक आहे, असं त्यांचा हेतू आहे अमेरिकेचा. ठीक आहे, तर जेणेकरून इथं जर नवीन देश तयार झाला तर मग इथं जर पाहिलं इथं ठेवल्यानंतर ते पाकिस्तानवर भारतावर लक्ष ठेवू शकते, चीनवर लक्ष ठेवू शकते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे आहे ते लक्ष ठेवू शकते त्यांच्या नुसार जर ते चाललं. कारण की मी तुम्हाला सांगितलं ईस्ट टिमोर आहे, तर ईस्ट टिमोर जर पाहिलं असेल तर त्याच्यावरती त्यांचा मिलिटरीचा बेस आहे, तर तिथं ते लक्ष ठेवू शकतात. सेम त्यांना इथं करायचं होतं. ठीक आहे, इथं करायचं होतं. आता दुसरी गोष्ट अशी आहे का शेख हसीना जे आहे हे मानत नव्हत्या, कोणत्याच्या गोष्टी मानत होत्या, अमेरिकेच्या. मग त्यांनी जे आहे ते तिथं पाठवलं. आणि तिथं पाठवल्यानंतर जे आहे तर तिथली जे ऑपोजिशन पार्टी आहे, ठीक आहे, तर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी ती तिथली ऑपोजिशन पार्टी आहे. आणि अवामी लीग जर पाहिलं असेल तर तिथं सरकारमध्ये असणारी पार्टी होती. यांना जे आहे तर काय केलं तुम्ही, म्हणजे त्यांना जे आहे तो सपोर्ट केला. आणि त्यांना शेख हसीना यांना कसंही करून त्यांना सरकारमधून काढायचं होतं. आणि त्यांनी सरकारमधून काढलं. आता सरकारमधून काढल्यानंतर आता याच्यानंतर होणार काय, याच्यानंतर काय होणार आहे, आता तिथली जर मिलिटरी पाहिली, तिथली जे मिलिटरी पाहिली म्हणजे लष्कर, तर लष्कर जर पाहिलं ना तर हे भाग जे आहे विभागल्या गेलेलं आहे 3 भागात. 3 भागात कसं, एकतर जे आहे समजा भारताला सपोर्ट करणार, म्हणजे एक लष्कराचा भाग कोणाला सपोर्ट करणार, भारताला सपोर्ट करणारा. एक जो आहे हा चीनला सपोर्ट करणारा. आणि एक जो आहे हा पाकिस्तानला सपोर्ट करणारा. ठीक आहे, एक भारताला सपोर्ट करणारा, एक चीनला सपोर्ट करणारा, एक पाकिस्तानला सपोर्ट करणारा. आता हे आहेत, पण आपल्या अमेरिकेने काय केलं, पाकिस्तान मार्फत म्हणजे ISI मार्फत त्यांनी काय केलं, हे पाकिस्तानचे त्यांच्या साईडला वळून घेतले समजा अमेरिका. आणि यांच्या थ्रू जर पाहिलं असेल तर हे जे चीन आहे, त्यानंतर चीन आणि पाकिस्तान यांना जे आहे या पाकिस्तानचे जे म्हणजे पाकिस्तानच्या साईडनी जे असणार आहे त्यांना चीनचे जे साईडनी होते त्यांनी काय केलं, कन्व्हिन्स केलं. आणि त्यांनी काय केलं, यांना सुद्धा यांच्या साईडनी ओळून घेतलं, अमेरिकेच्या साईडने. मग आता इथं जेव्हा आर्मीचं जेव्हा रूल येणार किंवा लष्कराचं जेव्हा रूल येणार किंवा तिथं सरकार येणार, तर हे सरकार कोणाच्या भरोश्यावर चालणार आहे, अमेरिकेच्या. अमेरिका जे सांगणार ते तिथं गोष्टी होणार आहे. आता याचा फायदा जर पाहिला असेल तर अमेरिकेला आहे, पण भारताला काय नुकसान आहे, भारताला नुकसान असं आहे का, जर पाहिलं असेल तुमचा जो ईशान्य भारत आहे ना, ईशान्य भारतामध्ये आता जो आहे हिंसाचार वाढणार. काय होणार, हिंसाचार वाढणार.
कुठे हिंसाचार वाढणार तुमचा ईशान्य भारतामध्ये. दुसरी अशी गोष्ट आहे का इथं समजा आहे तर तिथं ते जे आल्यानंतर ते चीनवर लक्ष ठेवू शकतात आणि प्लस जे आहे ते भारतावर सुद्धा लक्ष ठेवू शकते. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे का मग आता भारताची आर्मी एक ईशान्य भारतामध्ये तुम्हाला जे आहे दिसणार, दुसरी जर पाहिलं असेल लडाख एरियामध्ये दिसणार, तिसरी अजून पाहिलं असेल तर काश्मीर एरियामध्ये दिसणार. म्हणजे आपली जी भारताची आर्मी आहे हे आपल्या भारताच्या आर्मीवर खूप जास्त खर्च करावा लागणार आणि प्रत्येक ठिकाणी ते जे आहे तैनात करावं लागणार. दुसरी अजून गोष्ट काय होणार आहे, हिंसाचार तर वाढत आहे, अजून दुसरी गोष्ट होणार आहे की आपल्या इकडे घुसखोरी होण्याचे परिणाम आहे, म्हणजे घुसखोरी होण्याचे चान्सेस आहे आपल्या भारतामध्ये. कारण की जर पाहिलं असेल तुम्हाला मी सांगितलं का जेव्हा तुम्ही 1971 जेव्हा युद्ध झालेलं होतं तेव्हा जिथं ऑपरेशन सर्च टाईप सुरू करण्यात आलेलं होतं तर तिथून जे आहे बरेचसे घुसखोर आपल्या भारतात आले होते. तर सेम असं होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर दुसरा अजून तिसरा जो पॉईंट आहे तो तिसरा पॉईंट असा आहे का आता तिथं शेख हसीना यांचं सरकार होतं, तर शेख हसीना यांचं सरकार असल्यानंतर ते जे होते हे भारताच्या फेवरमध्ये होते. पण आता तिथं जर पाहिलं दुसरं सरकार येणार, दुसरं सरकार आल्यानंतर जे आहे तर ते आपल्या फेवरमध्ये राहणार. म्हणजे भारत आणि त्यानंतर जर पाहिलं असेल बांगलादेश यांच्या संबंधामध्ये जे आहे तर थोडासा चेंज होईल. जसं तुम्ही पाहिलं असाल तालिबानच्या संबंधामध्ये चेंज झालेला आहे. का तालिबानच्या अगोदर काय केलं होतं की तालिबान जेव्हा तिथं आलं सत्तेवर, तालिबान सत्तेवर आल्यानंतर आपण 1 वर्ष तिथली जी आहे भारताची एम्बसी आपण बंद ठेवली होती. मग त्यांनी जे आहे म्हटलं की ठीक आहे सुरू करा, तालिबानने म्हटलं, आणि जे तुमचे प्रोजेक्ट अगोदरपासून तुमचे सुरू होते अफगाणिस्तानमध्ये ते सुरूच ठेवा, आमचा त्याला विरोध नाही आहे. आणि आपले असे बरेचसे प्रोजेक्ट जे आहे बांगलादेशमध्ये सुरू आहेत. ठीक आहे. तर अशामुळे काय होणार आहे की आता हे एवढा जो आहे तो परिणाम आपल्या भारतावर पडणार आहे. आय होप तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या असणार. याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर कोणते कोणते देश इन्व्हॉल्व आहे, अमेरिका. आणि अमेरिकेचं जर पाहिलं एम काय आहे की फक्त त्याला चीन आणि त्या साऊथ ईस्ट एशियामध्ये लक्ष ठेवायचं आहे किंवा साऊथ ईस्ट एशियामध्ये लक्ष ठेवायचं आहे आणि त्यानंतर जर पाहिलं साऊथ चायना सीमध्ये लक्ष ठेवायचं आहे. हे त्याचं ते आहे. तर कसं आहे अमेरिकेला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही. अमेरिका जर पाहिलं असेल प्रत्येक ठिकाणी जे आहे काही ना काही शांतता त्याला दिसतच नाही चांगली. तो प्रत्येक ठिकाणी काही ना काही जातो आणि स्वतःला सुपर पॉवर समजतो आणि इंटरफेअर जिथं वाटते तिथं करण्याचा प्रयत्न करतो. आणि जिथं गेलेला आहे तिथं जाऊन त्यांनी मार खाऊन आलेला आहे. अफगाणिस्तानमध्ये मार खाल्ला, व्हिएतनाममध्ये मार खाल्ला, सर्व ठिकाणी जर गेला असाल तिथं मार खाऊन आलेला आहे हा अमेरिका देश. आणि तरीही न सुधारणारा देश म्हणजे तो अमेरिका. आणि त्याला सपोर्ट करणारा जर पाहिलं असेल हे पाकिस्तान. यांचं तर म्हणजे जर आहे त्यांचे खायचे स्वतःचेच वांदे आहे आणि हे दुसऱ्याला अशा प्रकारचे जे आहे तर ते करतात. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही नको समोर जाऊ, आम्ही समोर जात नाही. ठीक आहे. तर ते म्हणून त्यामुळे जर पाहिलं असाल काश्मीरमध्ये जे आहे काश्मीरमध्ये अशा गोष्टी घडतच राहतात. तुम्ही पाहिलं असाल कधी ना कधी दहशतवाद्यासोबत झडप झाली म्हणून यांची जे लष्कर आहे यांची ह्या नवीन न्यूज येतच राहतात. त्याच्या मागचं हे कारण आहे की त्यांना जे आहे ना चांगलं वाटत नाही. ठीक आहे. तर अजून दुसरी गोष्ट आहे की हे तर 3 पॉईंट मी सांगितले. अजून जे आहे ना तर त्या एरियामधून आणि जर पाहिलं तुम्हाला मी जो एरिया सांगितला त्या तो झोगम जो आहे ना त्यांना तो कसा तयार करायचा आहे. ठीक आहे. तर झोगमचा एरिया जर पाहिला तुम्ही तर जे त्याच्यामध्ये म्यानमारचा काही एरिया, त्यानंतर जर पाहिलं असेल तुमचा बांगलादेशचा काही एरिया आणि त्यानंतर आपल्या भारतातल्या मणिपूरचा एरिया, म्हणजे या 3 देशाचा एरिया मिळून जे आहे ते त्यांना ते तयार करायचं आहे. ते कुकीलँड म्हटलं जाते किंवा त्याला झोगम म्हटलं जाते. ठीक आहे. ठीक आहे. अरे यार काही इश्यू झाला. ठीक. तर आता जसं मी सांगितलं ना त्याच्यामध्ये कोणता एरिया आहे झोगममध्ये आहे एक तर आहे मणिपूरचा एरिया. ठीक आहे. मणिपूरचा एरिया. दुसरी गोष्ट आहे म्यानमारचा एरिया. म्यानमारमध्ये अरक्कन जो एरिया आहे ना तिथला. त्यानंतर आहे बांगलादेशचा एरिया. या सर्व एरियाचे जे आहेत जिथं कुकी राहतात तो एरिया त्यांना मिळून एक देश तयार करायचा आहे झोगम. ठीक आहे. झोगम देश तयार करायचा आहे आणि त्याला सपोर्ट जर पाहिला असेल तर अमेरिकेचा आहे. आणि अमेरिकेचा सपोर्ट का आहे, कारण का त्यांना जे आहे ते या सर्व ठिकाणी लक्ष ठेवायचे आहे. आता तुम्हाला समजलं असणार जो हिंसाचार सुरू झालेला होता तर हा कोणाच्या मुळे सुरू झालेला आहे.
ठीक आहे. याच्यामध्ये कोण होतं? एकतर पाकिस्तानचं जर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये जे आहे थोडासा रोल आहेच आणि अमेरिकेचा सुद्धा रोल त्याच्यामध्ये आहेच. ठीक आहे. आणि त्यानंतर आता त्यांच्या मनासारखं झालेलं आहे. शेख हसीना जे आहे ते सत्ता त्यांच्या हातातून गेली आणि त्या जे आहे सध्या देश सोडून गेलेले आहे. कारण की 1973 मध्ये जे शेख मुजीबुर रहमान होते तर यांची हत्या करण्यात आलेली होती, तेव्हा सुद्धा त्यांना देश सोडून जावं लागलं होतं. आणि तिथं त्याच्यानंतर जे आहे लष्करचं जे आहे सरकार तिथं आलेलं होतं. ठीक आहे. तर लष्करचं जेव्हा सरकार येते ना त्यांच्यासोबत डील करत असताना भारताला थोडंसं डिफिकल्टी येतात. त्याच्यामागचं कारण असं आहे की भारत जो आहे हा लोकशाही मानणारा देश आहे आणि लोकशाही असणारा देश आहे. त्यामुळे जर पाहिलं असेल हे थोडंसं जे आहे ना ते थोडंसं डिफिकल्टी येतात जेव्हा त्यांच्यासोबत डील करत असताना. ठीक आहे. तर आणि हे आता हे सर्व जे काही आर्मी आहे तिथली जी आर्मी हे कोणाच्या याच्यावर चालणार आहे? इशाऱ्यावर सरळ आहे, तुमच्या ज्या अमेरिकेच्या इशाऱ्यावर चालणार. अमेरिकेला जे वाटणार ते त्यांना ते जे आहे करणारच ते. ठीक आहे. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे मग जर पाहिलं असेल तर ISI जो आहे याचा तर त्याला म्हणतो आपण की फायदा घेणारच आहे. आपल्या ईशान्य भारतामध्ये याचा हिंसाचार प्रमाण अजून वाढणारच आहे. अगोदरच तुम्ही पाहिलं असेल ईशान्य भारतामध्ये जे आहे अस्थिरता राहते आणि तिथं स्थिरता आपण कायम करण्यासाठी बरेचसे आपण जे आहे करार वगैरे सर्व केले, पण त्याच्या मागे काय आहे की तिथं जर पाहिलं असेल एक फायनल सोल्युशन नाही मिळत आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी घडत राहते की त्याच्यामुळे अजून हिंसाचार वाढतो. ठीक आहे. तर त्यामुळे जर पाहिलं असेल ना तर तुम्ही आपण काय आहे का या प्रकारे सर्व आपण गोष्टी डिस्कस केलेल्या आहे. सुरुवात आपण जे आहे 1971 मध्ये का झालेलं होतं, काय नाही झालं होतं, तर त्या सर्व गोष्टीपासून आपण जे आहे तर मग आरक्षणचा जो मुद्दा होता त्यांचा तो आरक्षणाचा मुद्दा आपण डिस्कस केला आणि त्यानंतर दुसऱ्या देशाचा काही रोल आहे का ते सुद्धा डिस्कस केलं. म्हणजे पूर्ण याच्या मागचा जो क्रक्स होता किंवा याच्या मागे काय काय घडत होतं ह्या सर्व गोष्टी आपण शिकलेलो आहोत किंवा आपण पाहिलेल्या आहे किंवा डिस्कस केलेल्या. ठीक आहे. आय होप तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या असणार. सो थँक्यू सो मच.